पावसाळा सुरू झाला की सगळ्यात पहिल्यांदा जो सण येतो तो म्हणजे वटपौर्णिमा। स्त्रिया आपलं सौभाग्य अबाधित राहावं म्हणून वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात। ज्यांना शक्य नाहीये अशा वेळेला वडाची फांदी आणून पूजा केली जाते। स्त्रिया वडाच्या पानांमध्ये सौभाग्याचं वाण एकमेकींना देतात। पण पूजा झाल्यावर याचं करायचं काय हा प्रश्न आपल्याला असतो। आपण झाडाची पानं तोडली, फांद्या तोडली म्हणून ते एक सल आपल्या मनामध्ये असते, पण याचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी देखील करू शकतो। बघूया आजच्या व्हिडिओमध्ये हा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। वटवृक्षाला म्हणजेच वडाला आपलं नॅशनल ट्री म्हणजेच राष्ट्रीय वृक्ष मानलं गेलेलं आहे। वडाला धार्मिक महत्त्व तर आहेच। वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्रिता। वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचं अस्तित्व मानलं गेलेलं आहे। त्यामुळे वटवृक्षाचे धार्मिक महत्त्व आपल्या अनेक पूजाविधींमध्ये आपण दिसून येतं। पण त्या बरोबरीनेच वटवृक्षाचे औषधी गुणधर्म देखील आहेत। त्याचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी देखील करू शकतो। वडाची मुळं, त्याची पारंब्या, त्याची फळं, त्याची पानं, त्याबरोबर त्याच्या झाडाची साल या सगळ्याचाच वापर आपल्या आरोग्यासाठी आपण करू शकतो। या प्रत्येकाचे असे औषधी गुणधर्म आहेत। म्हणूनच पूजा झाल्यानंतर जर आपल्या घरामध्ये वडाची पानं असतील तर ती टाकून न देता त्याचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी करू शकतो। बघूयात हा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो। वडाच्या पानांमध्ये फेनॉल्स, फ्लॅव्होनॉइड्स असतात, त्यामुळेच ते अॅनल्जेसिक आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी आहेत, अँटीबॅक्टेरियल गुण त्याच्यामध्ये आहेत। म्हणजेच काय तर वेदना कमी करण्याचे, सूज कमी करण्याचे आणि त्याचबरोबर जंतुनाशक असे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात। या सगळ्या गुणांचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी देखील करू शकतो। पावसाळा म्हटला की बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होत असतो। जुनं दुखणं आपलं सुरू व्हायला सुरुवात होते, गुडघेदुखीचा त्रास वाढलेला असतो। अशा वेळेला वडाच्या पानांचा आपण वापर करू शकतो। जर घरी वडाची पानं असतील तर ती पानं छान तव्यावर चांगली गरम करू द्यायची आणि ती छान गरम झाल्यानंतर तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या जागेवर म्हणजे तुमचा गुडघा दुखत असेल तर त्या ठिकाणी तिळाचं तेल लावून त्या ठिकाणी हे पान तुम्ही बांधून ठेवू शकता। तिळाचं तेल हे उत्तम वातदोषाचं शमन करणार आहे, वातदोष कमी करणार आहे। त्याबरोबरच वडाची जी अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करण्याची किंवा वेदना कमी करण्याची जी गुणधर्म आहे तो देखील आपल्या कामी येतो। तिळाच्या तेलाऐवजी तुम्ही ओव्याचं तेल देखील वापरू शकता। हे ओव्याचं तेल तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला हे खूप जास्त उपयोगी आहे। हे तेल कसं बनवायचं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते देखील तुम्ही बघून घेऊ शकता। वडाच्या पानांचा हा जो अँटी इन्फ्लेमेटरी किंवा अँटीबॅक्टेरियल जो गुणधर्म आहे तो आपण दुसऱ्या प्रकारे देखील वापरू शकतो। एखादी जखम भरून येत नसेल तर त्या ठिकाणी वडाच्या पानांची पेस्ट आहे ती लावल्याने ती तुम्ही सतत जर लावत राहिला तर ती जखम भरून येण्यासाठी आपल्याला मदत होते। जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल किंवा तुमचं तोंड आलेलं बराच वेळ बरं होत नसेल तर अशा वेळेला देखील तुम्ही वडाच्या पानांचा वापर करू शकता। यासाठी वडाच्या पानांच्या काढ्याने गुळणा करण्याने फायदा होतो। यासाठी वडाची 2 ते 3 पानं घ्यायची, ती छान बारीक करायची, 2 कप पाण्यामध्ये ठेवून ती छान उकळू द्यायची आणि जेव्हा ती अर्धी शिल्लक राहील तेव्हा गाळून त्या पाण्याचा वापर आपण त्या काढ्याचा वापर आपण गुळणा करण्यासाठी करू शकतो। दिवसातून 2 वेळेला तुम्ही जर सतत हे गुळणा करत राहिला तर त्याने बराच फरक पडलेला दिसून येतो। या काढ्याचा वापर तुम्ही केश धावनासाठी म्हणजे केस धुण्यासाठी देखील करू शकता। जर तुमच्याकडे वडाची फांदी असेल किंवा जर ही पानं असतील तर ती पानं तुम्ही सुकवून देखील त्याचा वापर करू शकता। ही फांदी किंवा पानं ही ती छान वाळू द्यायची, जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा ती उन्हामध्ये ठेवायची आणि ती छान वाळल्यानंतर त्याची पावडर बनवायची आणि ही पावडर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची। हे जे पावडर आहे त्या पावडरचा वापर आपण एक औषध म्हणून नक्कीच करू शकतो। स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळेला अंगावरून पांढरं जाणं म्हणजे ल्युकोरिया याची तक्रार आपल्याला दिसून येते, तर अशा वेळेला ही पावडर आपल्या औषध म्हणून कामी येऊ शकते। या पावडरचा आपण काढा बनवायचा। यासाठी 5 ग्रॅम पावडर 2 कप पाण्यामध्ये ठेवायची आणि 1/4 भाग म्हणजे 1/4 भाग एवढं शिल्लक राहील एवढं पाणी आटवायचं आणि त्यानंतर हा काढा रोज सकाळ संध्याकाळ जर तुम्ही प्यायलात तर अंगावरून पांढरं जाण्याची जी समस्या आहे ती कमी होताना दिसून येते।
वटवृक्षाची आणखीन एक गुणधर्म आहे जो आपल्या कामी येतो, तो म्हणजे त्याचे अँटी डायबेटिक किंवा हायपोग्लायसेमिक त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. म्हणजेच काय, ते इन्सुलिनचं काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे रक्तातली साखर कमी होताना दिसून येते. यासाठी आपण जी बनवलेली पावडर आहे ती आपण वापरू शकतो. वर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तो काढा आहे तो दिवसातून 2 वेळेला जर सतत पीत राहिला तर शुगर लेवल्स आहेत त्या कंट्रोल येण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. पण यासाठी हे दोन्ही उपाय आहेत ते नियमितपणे आणि कमीत कमी 1 महिना करणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे. वटपौर्णिमेलाच वटपूजन हे का केलं जातं, वडाचा आणखी स्त्रियांसाठी आणखीन कशा पद्धतीने आपण उपयोग करू शकतो या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तो तुम्ही नक्की बघून घ्या. त्यामुळेच घरी जर वडाची पानं असतील तर ते टाकून न देता तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर घरगुती स्वरूपामध्ये तुमच्या आरोग्यासाठी हा नक्कीच करू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. नमस्कार.